20 तारीख को कोर्ट में बिल चेंज करके प्रोनेक्स लिख के दे दो क्राउन की जगह। मित्रांनो, वेलकम टू द अथर्व बैरागी ब्लॉग्स। आज आहे आपल्या ब्लॉगिंगचा दुसरा दिवस। आता वाजले 8:30। आज मी थोडं लेट उठलोय कारण रात्री खूप टाइम झाला होता झोपायला। तर मग चला करू आजच्या ब्लॉगला सुरुवात। पहिले मी रेडी होऊन जातो। तर मित्रांनो, झालोय मी आता रेडी। आता आपण करूया ब्लॉगला सुरुवात। सगळ्यात पहिले आपण करूया देवाचे दर्शन। ही आपल्या गाडीची चाबी। आता आपण थोडं बाहेर जाऊ, चला। गाडीचं चार्जर पण नाही काढलं। चला मग गाडी काढू आता बाहेर। मित्रांनो, सचिनचं काम होतं हॉटेलमध्ये यायचं होतं पार्सल घ्यायला। तर सगळ्यात पहिले आम्ही पार्सल घ्यायला आलो, पार्सल घेतलं। आता घरी चाललो। भाजीची शेव घ्यायला चाललोय दुकानात। आज शेव भाजी बनणार आहे घरी। भाजीची शेव द्या 10ची। तुम्हाला व्हायरल करतो मामा मी, माहिती का? भाजीची शेव। आता भाजीची शेव दिली घरी। आता पटकन निघू आपण आता घरून, चलो। पाऊस तर चालूच आहे भाऊ। आम्ही आलो आता रोजनच्या घरी आणि इथं झालेलं आहे खूप जोरात पाऊस सुरू। तर आम्हाला इथंच थांबावं लागेल। मित्रांनो, आम्ही चाललोय आता। रोशनच्या टीव्हीचं स्पीकर खराब झालेलं आहे, ती घेऊन जायचंय। तर ते एक्सचेंज ऑफर मध्ये एकदा पहिले त्या दुकानात विचारू काय काय नाही, मग त्या हिशोबावर ते टीव्ही सुधारत्या का बदलून देतात ते बघू। आता येता असं झालं, कार होती, कारला आम्ही खेळलो। त्या कारचं साईडला स्क्रॅचेस वगैरे थोडासा तुकडा तुटला, ते टीव्हीचं लागलं होतं त्याच्यामुळं। आपल्या टीव्ही तर बरोबर आहे ना? टीव्ही तर बरोबर आहे रे। गाडी नीट चालव रे भाई। काही बी झालं तरी गाडीला बी काही नाही झालं पाहिजे आणि आपल्याला बी काही नाही झालं पाहिजे। आपल्याला झालं तरी पण चालेल, पण टीव्ही गाडीला काही नाही झालं पाहिजे। टीव्हीला काही झालं तर माझा बाप मला मारण, गाडीला काही झालं तर माझे पप्पा मला मारण। मतलब दोनों तरफ काटते, दोन्ही कोण टोले खायचे। आलोय आम्ही आता या टीव्हीच्या दुकानात। आता बघू या टीव्हीच्या दुकानात काय सांगतात ते काय नाही। गाडी की 7:30 चालू आहे, अगदी 7:30 चालू। ज्या दिवशी नेली का
त्या दिवसाला 50-60 वर खर्च करत होती ती. हो चली वो साउंड 20 तारीख कोर्ट में बिल चेंज करके प्रोनेक्स लिख के दे दो क्राउन की जगह. मित्रांनो, आम्ही आलो होतो अग्रवाल्समध्ये. तर त्यांनी आमचं टी व्हीचं स्पीकर गेलेलं होतं. ते आता आम्हाला टी व्ही बदलून देत आहे. आता आम्हाला ते दुसरी टी व्ही देत आहे. तर आता ती टी व्ही घेऊन आम्ही जाऊ. मित्रांनो, हा आहे तो नवीन टी व्ही आपल्याला बदलून भेटलेला आहे. फुल आवाज करा त्याच्या. मित्रांनो, आपल्याला टी व्ही चेक करून भेटलेला आहे. आता आपण निघू घराकडं. मित्रांनो, आम्हाला आठवलं की आपल्याला स्पीकर घ्यायला जायचंय. तर आपण आलोय आता स्पीकरच्या दुकानात. पाऊस लय जोरात चालले. सध्या थोडा वेळ थांबून घेऊ आपण इथं. पाऊस बंद झाल्यावर निघू. नाही तर स्पीकर आणि टी व्ही वर लावून जाईल. म्हणजे आणल्या समा. स्पीकरला पन्नी बांधली. आता काही बी करू, पावसात जो अर्जंट जायचं आपल्याला. मित्रांनो, रोशनला जायला गाडी आहे. तर आपण त्याला काही सोडत नाही आहे. त्याला गाडी आली. आता तो त्याच्या गाडीत जाईन घरी. भेटली गाडी. आता आपण पण निघू घरी. आलो मी आता घरी. आता पहिले जेवण करू, हातपाय धुवून. थोडा वेळ आता आपण टेरिस वरती जाऊ. थोडं मोकळं वातावरण. संध्याकाळचा टाइम आहे. वातावरण पण खूप चांगलं आहे. मस्त एकटं बसलं की एकदम निवांत चांगलं वाटतं. मजेशीर एकांतात. मित्रांनो, भीती तोपर्यंतच राहते जोपर्यंत तुम्ही विचार करता. कारण तुम्ही कुठं पण गेलं तर तुम्हाला लोक भेटणारच आहे. लोकांच्या भीतीनं तुम्ही जर का जे करायचं आहे ते केलं नाही तर याच्यात तुमची चुकी लोकांची नाही. कारण लोक तुमच्याबद्दल विचार नाही करत आहे. लोकांना त्यांचे खूप काम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे करायचं आहे ना ते बिनधास्त करा. सुरुवातीला भीती वाटेल, पण जसे जसे वेळ निघून जाईल ना तसे तसे तुम्हाला त्याची सवय लागून जाईल. त्याच्यामुळे तुम्ही एकदा सुरू करायचा प्रयत्न करा. तुम्ही पण करू शकता, पण भीतीने वाटली पाहिजे माणसाला. खूप जोरात पाऊस आलेला आहे आता. मित्रांनो, पाऊस पण चालू आहे. बाहेर पण जाऊ नाही शकत. मग आता आपण पण त्याला काही करू शकत नाही. ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉगला. बाय.